नमस्कार, मी मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण करणार आहोत खाऊ। आता खाऊ म्हटलं म्हणजे काय, तर आज आपण करणार आहोत तांदळाच्या पिठाच्या खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा छानशा पुऱ्या। आता मी तर पुऱ्या म्हणते, तुम्ही काय म्हणतात ते पूर्ण व्हिडिओ पहा आणि मग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 किलो मी तांदळाचं पीठ घेतलं आहे। हे तांदूळ मी धुवून घेतले, वाळवले फॅन खाली आणि मग त्याचं पीठ करून आणलेलं आहे। पण तुम्ही विकतच्या पिठाचे पण ह्या पुऱ्या करू शकतात। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे कढीपत्ता घेतला आहे, तो आपल्याला दरदरीत कापून घ्यायचा आहे, नाहीतर मिक्सरला दळू पण शकतो। 1 वाटी चना डाळ भिजत घालून ठेवली आहे, ती 4 तास आपण भिजवून ठेवायची आहे करण्यापूर्वी। 1 वाटी लसूण घेतला आहे, 1 वाटी तिळी घेतली आहे आणि 2 मोठे चमचे जिरं घेतलं आहे। जिरं आणि लसूण आपल्याला छान बारीक दळून घ्यायचं आहे। तर मग चला आता आपण आजच्या पुऱ्यांना सुरुवात करूया। व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ थेट पहा। आता मी गॅसवर एक मोठं पातेलं ठेवलं आहे, कारण की मी आज 1 किलोच्या पुऱ्या करणार आहे। तर आता त्याचं प्रमाण आहे 1 किलो पिठासाठी 2 तांबे पाणी आणि 1 तांबा पाणी आपण बाजूला गरम करायचं, यात नाही टाकायचं। यात आपल्याला फक्त 2च तांबे टाकायचं आहे आणि हा दुसरा तांब्या। पाणी आता गरम झालेलं आहे। आता या गरम पाण्यात आपल्याला टाकायची आहे भिजवून घेतलेली चना डाळ आणि हे जे लसूण आणि जिरा आपण दळून घेतलं आहे ते पण आपण या पाण्यातच टाकून देणार आहोत। 1 वाटी तिळी टाकायची आहे आणि कढीपत्ता मी याच्यातच मिक्सरच्या भांड्यातच दरदरीत दळून घेतलेला आहे, तो पण आपण आता या पाण्यात टाकून देऊया। आता टाकूयात आपण यात तिखट। मी आता 2 चमचे घालणार आहे, तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही अजून घालू शकता। आता टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे। यात टाकायचं आहे आपल्याला 2 चमचे तेल। आता पाण्याला छान उकळी आलेली आहे। आपण हे जे 1 किलो पीठ मोजून घेतलेलं आहे ते पीठात आपल्याला यात टाकून द्यायचं आहे आणि टाकल्याबरोबर हलवत राहायचं आहे। मस्त पटापट आपण याला घेरून घ्यायचं आहे छान। आता आपण हे छान मस्त मिक्स करून घेतलेलं आहे। आता गॅस थोडासा मीडियम करायचा आणि याची एक छान वाफ करून घ्यायची आपल्याला। 5 मिनिटाची वाफ करून घेऊया। 5 मिनिटं झाली आहे, बघूयात आपण। मस्त छान वाफ झाली आहे। आता गॅस बंद करून द्यायचा आहे आपल्याला। आता हे जे आपण वाफ घेतलेलं पीठ आहे, आता याला आपल्याला एका परातीत काढून घ्यायचं आहे गार करण्यासाठी। एका मोठ्या भांड्यात त्याला आपण काढून घेऊया। आता हा गोळा छान गार झालेला आहे, तर आता आपण याला छान रगडून घ्यायचं आहे भरपूर मस्त आणि छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आहेत। हे पहा, या पद्धतीने छान आता आपण लाट्या करून घ्यायच्या आहे। आता मी हे एक पापड मशीन घेतलं आहे, आपण लाटणं पोळपाटवर पण करू शकतो, पण आता मी भरपूर करायला घेतला आहे आज, तुम्ही पाहू शकतात। तर त्यासाठी मी आज पापड मशीनवर करणार आहे। एक तेल पिशवी फोडून घेतली आहे आणि त्याच्यावर एक लाटी ठेवून आपल्याला या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे। जे आपण असं केलं तर आपल्याला झटपट पुऱ्या होऊन जातील आपल्या। पहा, खूप छान झाली आहे। आता ह्या अशा एक एक करून आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत। आता हे या पद्धतीने छान वाळवून घेतलेलं आहे। आता एक 10-15 झाले की मी आता यांना तळायला घेणार आहे, मग पुढचे करायला घेते। आपण एका ताटात घेऊन घेऊया तळण्यासाठी। तेल आता छान तापवून गेलेलं आहे। पहिले पूर्ण तेल तापवून घ्यायचं आणि थोडंसं मीडियम आचेवर आपण यांना सुरुवातीला तळून घेऊया। यात पुऱ्या टाकल्या गेल्या की मग आपण गॅस फुल करून द्यायचा आहे। यांना थोडा वेळ लागतो, असं छान लाल रंगावर भाजून घ्यायचं आहे। मग कुरकुरीत असे छान झालेले आहेत। मस्त कढीपत्त्याचा आणि लसणाचा वास अगदी तळताना सुद्धा येत आहे, खूपच छान। आता आपण यांना काढून घ्यायचं आहे। ह्या तळून घेतल्या आहे। आता आपण यांना एक अशा बारीक जाळीवर ठेवून द्यायचे आहे। तुम्ही आवाज ऐकत असाल, मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत। आता सर्व तळून घेते। आपल्या त्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत। मस्त जाळीवर ठेवून त्यांचं सर्व तेल नितरून घेतलं। यांना खूप तेलही नाही लागलं, खूप कमी तेलात आणि असे छान तळल्या गेल्या आहे। कुरकुरीत खमंग चवीला अप्रतिम झालेल्या आहेत। आमच्या तर करता बऱ्याच खाऊन झालेल्या आहेत।
मुलाचे सारखं सुरू आहे केल्यापासून. तर अतिशय छान अशा पुऱ्या आपल्याला तयार झालेल्या आहेत. तर यांना तुम्ही पुरी म्हणाल, पापडी म्हणाल, काय म्हणाल मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला आता एक पुरी थांब मस्त चुरून दाखवते. खणखणीत झाली आहे मस्त असे बघा. एकदम कुरकुरीत आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तर आजच्या खस्ता खुसखुशीत तांदळाच्या पिठाच्या पुऱ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू.